सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सुवर्णा कोरे। आज मी करणार आहे कारळ्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य: कारळे, तीळ, शेंगदाणे, जवस, सुके खोबरे, जिरे, तिखट, मीठ, आले लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि पुदिना। कारळे, तीळ, शेंगदाणे, जवस, सुके खोबरे भाजून घेतले आणि सर्व वाटून घेतले। त्यासोबत जिरेही वाटून घेतले। त्यानंतर त्यामध्ये तिखट, मीठ, आले लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि पुदिना घालून छान मिक्स करून घेतले। तर आपली तयार झाली ही कारळ्याची चटणी। ही चटणी चवीला उत्तम लागते। शेंगदाणे आणि तिळाच्या सेवनाने शरीराला भरपूर फायदे मिळतात। त्यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडे मजबूत होतात, सांधेदुखीचा त्रासही कमी होतो। अशी ही बहुगुणी चटणी जेवताना जर महिलांनी खाल्ली तर त्यांच्या अनेक आजारापासून त्यांना फायदाच होईल। थकवा आणि अशक्तपणाही जाणवणार नाही। तर अशी ही बहुगुणी चटणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।